मी अरुण घोडके. शिवचिंतन. सह्याद्री म्हणजे महाराष्ट्र भूमीचा अंगरक्षकच, एक अजिंक्य दुर्गराजच. याच सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी अतिप्राचीन काळापासून अनेक राजवटींचे चढउतार पाहिले. 17व्या शतकामध्ये शिवरायांच्या रूपाने जेव्हा स्वराज्याचा उदय झाला, तेव्हा सह्याद्रीने जणू संपूर्ण सामर्थ्य त्या स्वराज्य कार्यासाठी अर्पण केले आणि एक मूक साक्षीदार बनला. सह्याद्रीचे कडे, दऱ्या आणि घाट म्हणजे निसर्गाने उभारलेले अभेद्य तटबंदीच होती. मुघलासारखा प्रबळ साम्राज्याला याच दुर्गम प्रदेशात आपले पाय रोवणे कठीण गेले. सह्याद्री हाच स्वराज्याचा कवच बनला. याच सह्याद्रीच्या कुशीत उभारलेले गडकिल्ले म्हणजे स्वराज्याच्या सामर्थ्याचे साक्षात प्रतीक होय. सह्याद्रीच्या खडतर भूप्रदेशाने शिवरायांना गनिमी अद्वितीय युद्धनीती अवगत करून दिली. सह्याद्री केवळ रणभूमी नव्हती, तर स्वातंत्र्याच्या आणि स्वराज्याच्या आर्थिक सामाजिक जीवनाचा तो कणा होता. सह्याद्रीच्या प्रत्येक शिखरावरती, प्रत्येक कड्यावरती आजही त्या पराक्रमाच्या गाथा घुमत आहेत. याच सह्याद्रीमुळे स्वराज्य निर्माण झाले. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा. बहुत काय बोलणे, राम कृष्ण हरी.